तुम्ही स्किन केअर प्रॉडक्ट्स घेताय, पण हवा तसा रिझल्ट मिळत नाही. कदाचित प्रॉब्लेम प्रॉडक्ट्समध्ये नाही, तर तुमच्या स्किनमध्ये आहे. डोंट वरी, स्किन म्हणजे मला असं म्हणायचंय, की तुम्ही तुमची स्किन टाइपच नीट नाही ओळखलेली. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची स्किन टाइप कशी ओळखायची हे शिकवणार आहे. नमस्कार, मी आहे ऐश्वर्या आणि तुमचं स्वागत आहे द बेअर बॉन्डमध्ये. या चॅनलवर आपण स्किन केअर, हेअर केअर, मेकअप याबद्दल ऑनेस्ट आणि प्रॅक्टिकल माहिती घेतो, तेही मराठीमध्ये. तर चला तर मग सुरुवात करूया. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं, स्किन टाइप म्हणजे काय? तर सर्वात आधी हे समजून घेऊया की स्किन टाइप आणि स्किन कंडिशन ही एकच गोष्ट नाही, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्किन टाइप म्हणजे तुमच्या त्वचेचा नैसर्गिक स्वभाव. उदाहरणार्थ, काही लोकांची स्किन जास्त तेल तयार करते तर काहींची कमी. स्किन कंडिशन मात्र बदलू शकते. उन्हाळ्यात त्वचा जास्त ऑइली वाटू शकते आणि तीच त्वचा मात्र हिवाळ्यात ड्राय वाटू शकते. म्हणजे तुमची स्किन टाइप बदलू शकत नाही, त्या स्किनची परिस्थिती बदलू शकते. म्हणून स्किन केअर प्रोडक्ट्स निवडण्यापूर्वी तुमची स्किन टाइप जाणून घ्यायचं हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला शिकवणार आहे की स्किन टेस्ट कशी करावी. तर पहिली स्टेप म्हणजे एखाद्या जेंटल क्लेन्झरनं तुमचा चेहरा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ, आणि तो नॅपकिननी फक्त असे डॅब 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 प्रकारे पुसून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे काहीही न लावता, ना मॉइश्चरायझर ना सनस्क्रीन, काहीही न लावता तुम्हाला 30 मिनिटं थांबायचं आहे. आणि तिसरी स्टेप म्हणजे 30 मिनिटानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या नाकाच्या भागावर किंवा नाकाच्या शेजारी किंवा कपाळावर कुठे ऑइल जमा झाला आहे का, किंवा पूर्ण स्किन तुमची ड्राय वाटतेय हे तुम्हाला चेक करायचं. तर तुमचं नाक, तुमचं कपाळ, तुमची हनवटी, जे आत्ता माझं आहे हे बघा तुम्ही कसं शाईन करते, कारण का माझी ही कॉम्बिनेशन स्किन आहे. आणि माझे गाल बघा ड्राय वाटत आहेत. जरी माझ्या चेहऱ्यावर मेकअप असेल तरी हे ऑइल सिक्रेट झालेलं आहे, त्याच्यामुळे ह्या भागावर खूप तकाकी आहे. तर माझी कॉम्बिनेशन स्किन असल्यामुळे ही कंडिशन आहे. तर मार्केटमध्ये हे असे ऑइल ॲब्झॉर्बिंग शीट्स मिळतात, ज्याच्याने तुम्ही टेस्ट करू शकता की तुमची स्किन ऑइली आहे का. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. ही एक शीट आहे, हे मी माझ्या नाकाच्या भागावर डॅब करते. हे बघा, हे असं ऑइल निघालेलं आहे माझ्या स्किनमधून. तर समजायचं की तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे, जी की फक्त टी झोनवर म्हणजे तुमच्या ह्या कपाळावर, नाकावर आणि हनवटीवर तेल दिसत असेल तर ती कॉम्बिनेशन स्किन आहे. आणि गाल वगैरे सगळे ड्राय असतील किंवा अख्खा चेहरा ड्राय असेल तर ती ड्राय स्किन आहे. आता ह्याच्या पुढे तर मी तुम्हाला सविस्तर सगळे स्किन टाइप्स कसे ओळखायचे हे मी नक्की सांगणार आहे. तर आपण पुढे बघूया. तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की ऑइली स्किन म्हणजे नक्की काय असतं. जर चेहरा धुतल्यानंतर 30 मिनिटांना तुमचं नाक, कपाळ, हनवटी, गाल हे ऑइली दिसत असतील किंवा वारंवार चेहऱ्यावर ऑइल दिसत असेल, ह्याचा अर्थ म्हणजे तुमची स्किन ऑइली आहे. ऑइली स्किन असलेल्या लोकांना एनलार्ज पोर्स, ब्लॅक हेड्स आणि ॲक्ने होऊ शकतो, त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की ऑइली स्किन वाईट आहे. खरं तर अशी त्वचा अनेकदा खूप काळ तरुण दिसते. पण तुमची ऑइली स्किन टाईप आहे म्हणून खूप जास्त हार्श क्लेन्झर वापरून चेहऱ्यावरचं ऑइल काढून टाकण्याची चूक अजिबात करू नका. त्याच्यामुळे काय होतं, स्किनला वाटतं की ऑइल काहीच नाही आहे, त्याच्यामुळे ऑइल जास्त प्रोडक्शन करते स्किन आणि त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. तर नेक्स्ट स्किन टाईप जी बघणार आहे आपण ती आहे ड्राय स्किन. चेहरा धुतल्यानंतर किंवा थोड्याशा वेळानंतर जर तुमची स्किन ताणल्यासारखी वाटत असेल किंवा हसताना किंवा बोलताना डिस्कम्फर्ट जाणवत असेल किंवा फ्लेक्स दिसत असतील, म्हणजे स्किनचे पापुत्रे निघताना दिसत असतील, ह्याचा अर्थ तुमची स्किन ड्राय स्किन आहे. ड्राय स्किनसाठी हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन हे दोन्ही गरजेचं आहे. त्यामुळे एखादा जेंटल क्लेन्झर आणि मॉइश्चरायझर वापरणं हे खूप 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 आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ड्राय स्किन आणि डिहायड्रेशन हे दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात. डिहायड्रेशन हे काही कारणामुळे तात्पुरतं स्किनला होऊ शकतं, ह्याचा अर्थ असं नाही की तुमची स्किन ड्राय स्किन आहे. पुढची स्किन टाईप जी आपण बघणार आहे ती आहे कॉम्बिनेशन स्किन. तर कॉम्बिनेशन स्किन म्हणजे नक्की काय असतं. सहसा बघितलं तर भारतात बरेच लोकांची जी स्किन टाईप आहे ती आहे कॉम्बिनेशन स्किन. त्यात तुमचं टी झोन म्हणजे ही जी एरिया आहे टी किंवा नाकाशेजारची एरिया ही ऑइली वाटू शकते, पण ही बाकीची जी एरिया आहे गालाची ही ड्राय असते. ही म्हणजे कॉम्बिनेशन स्किन. त्यामुळे प्रोडक्ट्स घेताना हे लक्षात ठेवायचं की प्रत्येक भागाची गरज ही वेगळी आहे, त्याच्यामुळे वेगळे प्रोडक्ट्स घेण्याची गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे जर तुमचं टी झोन म्हणजे
नाक ऑइली वाटत असेल आणि गाल तुमचे ड्राय वाटत असतील, ह्याचा अर्थ आहे की तुमची नक्कीच कॉम्बिनेशन स्किन आहे. पुढची स्किन टाईप जी आपण बघणार आहे ती आहे सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे नेहमीच लाल दिसणारी स्किन अशी नाही, तर सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे तुम्ही एखादं नवीन प्रोडक्ट वापरलं आणि त्याला रिॲक्ट होऊन तुमची स्किन लाल झाली, ह्याचा अर्थ तुमची सेन्सिटिव्ह स्किन आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर बर्निंग, इचिंग, रेडनेस आणि इरिटेशन असं काही होत असेल प्रोडक्ट्स वापरल्यावर, तर तुम्ही फ्रॅग्रन्स फ्री आणि जेंटल प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. कारण का काय होतं, बरेच वेळा फ्रॅग्रन्समध्ये आर्टिफिशियल फ्रॅग्रन्स वापरलेले असतात, नॅचरल नसतात ते, त्यामुळे स्किन इरिटेट होऊन रेडनेस होऊ शकतो. आणि सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे कोणताही नवीन प्रोडक्ट असेल तर त्याला पॅच टेस्ट करणं कधीच विसरू नका. पॅच टेस्ट केल्यानंतरही 24 ते 48 तासानंतर तो प्रोडक्ट वापरायला चालू करा. पॅच टेस्ट कशी करावी, तर प्रोडक्ट थोडंसं गालावर आणि थोडंसं मानेवर लावून बघावं आणि ते ठेवावं आणि थोड्या वेळानंतर एक 5 ते 10 मिनिटांना धुवून चेक करावं की 24 ते 48 तासामध्ये तुम्हाला काही रिॲक्शन येते का ज्या भागावर प्रोडक्ट लावला होता ती स्किन रेड होतीये का. जर झाली, ह्याचा अर्थ तुम्हाला ते प्रोडक्ट सूट करत नाहीये आणि तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे. चला तर आता मग मी छोटासा क्विज घेते तुमच्यासाठी. मला सांगा, जर फक्त तुमचा टी झोन म्हणजे नाक आणि नाकाकडेची एरिया ऑइली होत असेल आणि गाल ड्राय राहत असतील तर तुमचा स्किन टाईप कोणता आहे? अगदी बरोबर, ती स्किन टाईप आहे कॉम्बिनेशन स्किन. आता मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचा स्किन टाईप कोणता आहे, ऑइली, ड्राय, कॉम्बिनेशन, सेन्सिटिव्ह. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्किन टाईपसाठी एक बिगिनर फ्रेंडली स्किन केअर रुटीन बनवून देणार आहे विथ प्रोडक्ट. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी वापरलंय, मी टेस्ट केलंय, आता निर्णय तुमचा.